राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे काल रात्री अचानक दिल्लीकडे रवाना झालेत। त्यामुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय विश्वात उलटसुलट चर्चा रंगतात। या संदर्भात एकनाथ खडसेंशी फोनवरनं विचारणा केली असता त्यांनी शरद पवारांसोबत बैठक आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा आपले काम असल्यामुळे दिल्लीला निघालोय अशी प्रतिक्रिया दिली आहे। मात्र गेल्या काही दिवसात एकनाथ खडसेंच्या हालचाली पाहता त्यांच्याबद्दल राजकीय क्षेत्रात विविध चर्चा रंगू लागल्यात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, काही कारण कळू शकले असं अचानक खडसेंचं दिल्लीला जाणं का नियोजित झालं? ज्ञानदा, एकनाथ खडसे यांच्याशी आता मी काही वेळापूर्वीच बातचीत केलेली आहे। त्यांनी म्हटलेले की आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये शरद पवार यांच्यासोबत काही एक बैठक आहे, त्या बैठकीसाठी उपस्थित राहत आहोत। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात देखील आपलं एक काम आहे, मात्र ते कोणत्या प्रकारचं काम या संदर्भात त्यांनी काही म्हटलेलं नाही आणि अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला कारण सांगितलेलं आहे। मात्र जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून खडसेंच्या भूमिकेकडे पाहताना सातत्याने अशा चर्चा होत राहिल्या आहेत की खडसे भाजपच्या वाटेवरती आहेत आणि काल ते अचानकरीत्या दिल्लीकडे गेले आणि त्या पार्श्वभूमीवरती या चर्चा पुन्हा होताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या आणि म्हणूनच खरं तर हा विषय राजकीय क्षेत्रात चर्चेचा आहे। मात्र खडसेंनी मात्र शरद पवार यांच्या भेटीसाठी जात असल्याचं सांगत या सगळ्या चर्चांवरती एक पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद चंद्रशेखर या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।